सगळ्यांना नमस्कार, सगळ्यांना जय भीम, जय शिवराय. तर आता इथं रात्याच्याच घरात आहे अजून, तर अजून काही निघलो नाही, निघणार आहे आता. दोघीनं एकमेकीला आपलं तेल ती लावलं आणि एकमेकीची येण्या घातल्या दोघीनं. फॅन बंद कर, फॅन बंद कर. तर बघा कसं काय जावा जावा आपलं दोघीच्या शेम येण्या ती घातली ते दोघीच्या. एकमेकीला तेल लावलं, एकमेकीला आम्हाला कोण आहे होय काय तेल आणि ते लावायला. स्वातीनं मला लावलंय त्याला चपचपीत लावलंय, अजून गोटाच केलाय. आणि मी म्हणलं मला पण जमत नाही काय लावायला तेल ती, म्हणून मी पण लावलं आणि शेमच येणे घातले आणि तसंच गेलो मग अशी तर मतदान करायला आम्ही. तर आता सकाळचं नाही जेवण नाही म्हणून काही जेवण चहा करून दिला. आता चहा खारी खायला लागली तर बोलवा चहा खारी खायला जावा चे प्यायला. तर भावांचं कसं चाललंय बघा. एक डॉक्टर झालंय, एक पेशंट झालंय. आता कसली गोळी घुसली कसली नाही काय माहिती. आता बंदूकची गोळी आणि कोणी घातली तुम्हाला बंदूकची गोळी वय रे? काय आता चोर दिसला हा मी मग काय म्हणलं पोलिसकडे जातो आणि ते नेलं त्यापेक्षा बंदूक घातली गोळी. हा बरं आहे की मग डॉक्टर बरं झाला. काय मग डॉक्टर कसं काय चाललंय कसं काय आहे. तर त्याला एक कोणच खेळायला नसतंय त्याच्यामुळे ती लई येण्याने करतोय. नीट कापा ऑपरेशन बी चालू आहे का आता आहे का ऑपरेशन पण चालू आहे. तर जाऊ द्या चला आपल्या काय व्हायचं काय चाललंय काय नाही बघू आपण. का पोरे बया का ते काल असती माहित आहे का तिला कट केलाय बॉबी कट केलाय त्याच्यामुळे ती लाजते बघा खाली मुंजल घालून. या चहा प्यायला बघा या खाटावर बसून चहा प्यायला. तर त्यांना मी लय बरं म्हणलं त्या चहा प्यात जाऊ नका, त्याच्यावर जेवण करत जाऊ नका, खाली बसून तयारी करत जावा. त्याच्यामुळे तसे झाले ते बघा. खरं आहे का नाही मला सांगा. तिचं म्हणणं काय, स्वातीचं म्हणणं काय माहितीये का, जिथं खातो तिथं झोपायचं नाही आणि जिथं झोपतो ना तिथं खायचं नाही, एक जागा धरून बसायचं नाही असं तिचं म्हणणं आहे. हा नाहीतर मग माणूस का नाही असं ही करत काय म्हणते ते जागा का नाही करते वशमध्ये करते माणूस तिथं हलतच नाही. हा मग तसं आहे. तर त्यांना माशी म्हणलं जेवताना ताई या खाली म्हणलं बसू नका त्याच्यावर खाटावर ते. तर तुम्ही सांगा दुकानकऱ्यांना सारखंच आहे का नाही खाटावर बसायचं त्याच्यावर जेवण त्याच्यावरच चहा, तर खाली बसावं असं माझं म्हणणं आहे. तर आता उद्यापासून काय करता मग ताई? उद्यापासून बाहेर जेवण स्वयंपाक तिकडं जेवण तिकडं आणि ठेकायला तिकडं लावून आणि इथं झोपायचं आणि खाली झोपून टीव्ही बघायचे. बघा आहे का असं करताय का का बाई माझी लेक बोला ना. तर इथं ताईनं भात केलता, जेवण केलं आम्ही. परत इथं डाळ केली अशी सुकी तुरीची डाळ, तुरीची आहे का मसूरची आहे काय माहित नाही पण ती तशी करते. आणि मस्तपैकी मग म्हणलं त्यांना लेकरांना तर चहा नसता आणि आता त्यांना चहा केला. तर मी फक्त चहाच केला का काहीच काम केलं नाही का मला पण आलाय कटाळा त्याच्यामुळं. तर हात पाय धुतलं चहा देते धावते पळी चालले त्याच्यावर धरा की. तर दिला त्यांना चहा. तर ताईला म्हणलं मस्तपैकी आता उद्या आळू ते करा. आता काय जेवण ते झाले ते आपली, कारण का आम्हाला तिकडून यायलाच उशीर झाला लई. तर अशी आणि ही आळूची पानं कशी झाली सांग का तुम्हाला सांगते. आता मी मग अशी काही व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं नाही. ही रातबायला आणली होती आणि ही तिकडं खाली आणली होती ही पानं. पण मग अशी दादाने पिशवी तशीच आणली का काय काय माहीत नाही. मग त्यांना बी तिकडं बानूला ते खायला नेलं.
हे आळूची पानं ह्याच्यात होते. तिकडं पण इकडं पण लशी आणली होती, तिकडं पण लशी आणली होती. आणि त्यात मामाचा फोन आलता. मी नेमकंच वडापाव खात होते. मग मला म्हणलं मामा कुठवर आली काय आली या. मग मी म्हणलं आली इथं जवळ, मला भुका लागली तर मी वडापाव खायला लागली. तर म्हणलं मला पण भजी घेऊन आ. मग मी खाली तिकडं पावशेर भजी न्यायचं इथं. मी म्हणलं तायला घ्या तुम्हाला. तर आधीच लेकरांनी मला सांगितलं होतं की नानी मला भजी पण आणू नका, वडापाव आणू नका, काय आणू नका, मला फक्त तुमच्या मनाने आणा, गार आणा थंड आणि चायनस आणा, एवढं ध्यान करून. तर तसं आणलं होतं. तर बानूबाईला ती भेटून चालली आहे बघा. तुम्ही म्हणसाल की तशी चालली आहे का काय, तर तसं नाही चालली. काय बाबा नाना पाण्यान ग बाय. तरी यांचं डॉक्टर अजून तपासणी गोळ्या बघा आता डॉक्टर. अरे करा भालेरावचं नाव कोणीतरी मोठा करा. करता का भालेरावचं नाव मोठं नाव करा कोणीतरी. तू सर काय होणार आहे बाया सगळ्या बघा. माझ्या इथे लागायला सध्याला डोक्याला लागायला थोडा इथपर्यंत कमी आहे. तर दादा इथपर्यंत लागलाय. काय गेलंय डॉक्टरलाच खोकला लागलाय. हो तर दादू काय आपलं केलंय? इथं. तर चला आता बघू घरी गेल्यावरच काय होईल ते होईल. इडी झाली का इडी? तर आता गार लागतंय म्हणून दादूला असं केलंय. जे ते घातलं मला साईड कारको दिले. तर जापत आहे मग आता नीट जावं काळजीनं हा. बरोबर. किती उशीर होईल गाडी लागल्या हां किती तिकडं आहे त्याच्यामुळं जावंच आणि लागतं. एकदा इथं राहिलं म्हणजे तसं जातंय, मग ते वाढतच जातंय. आणि उद्याची कामं हा ते तसं होतं त्यामुळं हम्म. तिला नाही आणलंय. तसं पुढच्या वडील माणूस जरा पटकन जातं ना. मग काय तरीही टाइम झालाय आता 7 वाजले. तरी पण किती वाजता जाऊ दे फोन करा. फोन करते मी पोचल्यावर. जाऊ का बाय. नीट जावा. त्याच्या मीटिंग चालू. चला मग. तर चला आता याला बाय.